नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता आनंद निवासमध्ये नंदिनी आपलं काम करत असते. तेवढ्यातच आता मागून काही लहान मुले येतात आणि तिला घाबरवतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अरे तुम्ही सगळे इथे आलात पण. तेव्हा नंदिनी विचारते, कसे आहात तुम्ही सगळे. तेव्हा सगळे आता एकत्रच म्हणतात की छान. कसं झालं वर्कशॉप. तेव्हा सगळेजण म्हणतात की मस्त. तेव्हा इथे सरिता म्हणत असते, अरे काय तुम्ही सगळेजण गाणं म्हणाल्यासारखे सगळे सोबत काय म्हणताय, छान मस्त. तेव्हा सगळेजण नंदिनीच्या पाया वगैरे पडतात आणि विचारपूस करत असतात. ती म्हणत असते की अद्वैत, रीमा, कसे आहात तुम्ही सगळेजण, बरे आहात ना. तेव्हा सगळेजण म्हणतात, हो ताई, तू आम्हाला स्कॉलरशिप मिळवून दिलीस ना, म्हणून आमचं सगळं काम सोपं झालेलं आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, अरे मी काहीही केलेलं नाही आहे. तुम्ही सगळेजण इतके हुशार आहात की तुम्हाला स्कॉलरशिप मिळणारच होती. हे घ्या बरं तुम्ही सगळेजण, चॉकलेट घ्या. आणि ती सगळ्यांना आता चॉकलेट्स वगैरे देते आणि म्हणते की तुम्ही खूपच जास्त डिझर्विंग होता, म्हणून तर स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली ना, मी काहीही केलेलं नाही आहे. त्यानंतर सगळेजण म्हणतात की ताई, मग आता तू आमच्याबरोबर येतेस ना. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही मी नाही येत आता, मी नंतर कधीतरी येईन. सरिता ताई आहे ना, ती तुमच्याबरोबर येईल. तेव्हा आता तुम्ही सगळेजण जा, नाश्ता करून घ्या. तुमच्यासाठी नाश्ता मागवला आहे, नाश्ता करा आणि सगळेजण नाटकाला जा. मग तुमचा दिवस कसा छान जाईल. तेव्हा सरिता म्हणत असते, ताईने तुमच्यासाठी सँडविचेस, वडे वगैरे आणलेत आणि कोल्ड्रिंकसुद्धा आणले. तुम्हाला आवडतं ना. चला बरं सगळेजण आता माझ्याबरोबर, तुम्हाला आवडतो तो नाश्ता करून घ्या आणि मग आपण नाटकाला जाऊया. तेव्हा मुलं नंदिनीला इथे आता म्हणत असतात की नाही ताई, तूसुद्धा आमच्याबरोबर चल. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको, तुम्ही आता जा, आपण नंतर कधीतरी जाऊ. तेव्हा मुलं म्हणतात, नंदिनी ताईला जीवादादाबरोबर जायचं असेल ना, ते आपल्याबरोबर का येईल. तेव्हा इकडे सरिता म्हणते, बास झाला आगाऊपणा, चला बरं आता माझ्याबरोबर. त्यानंतर नंदिनी म्हणत असते की जीवा पण ना स्वतःच रागवतात आणि साधा एक कॉलसुद्धा करत नाही. सॉरी म्हणायला, सॉरी नाही तर नाही, पण सहजसुद्धा कॉल करत नाही. त्यानंतर इकडे जीवा म्हणत असतो की अरे यार, ही नंदिनी दिवस संपला पूर्ण, तरीसुद्धा मला एक कॉल किंवा मेसेज केलेला नाही आहे. खूप रागवली असेल का ती माझ्यावरती. रागवेल नाही तर काय, किती बोललो मी बिचारीला. तेव्हा इकडे जीवा म्हणतो, काय करू आता, मीच तिला मेसेज करू का. तिकडे नंदिनी म्हणत असते, काय करू, मी जीवाला मेसेज करू का. नाही राहू दे, मला किती बोलतात ते, माझ्याशी उद्धटपणे वागतात, माझ्यावरती किती रागवतात, चिडतात. जाऊ दे, मला त्यांच्याशी आता काही बोलायचंच नाही आहे. त्यानंतर इथे आता जीवा तिला हॅलो असा मेसेज करतो. तेव्हा ती म्हणते, हॅलो, आता यांना माझ्याशी बोलायचं आहे का, म्हणून मला मेसेज केला आहे. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, आता हॅलोवरती मी काय बोलू त्यांच्याबरोबर. जाऊ दे, मी त्यांना काही मेसेजेस करत नाही. कशाला मेसेज करू मी त्यांना, माझ्यावरती चिडतात, रागवतात आणि त्यांना माझ्याशी नीट बोलायचं पण नसतं. आता जरा चुकीची जाणीव झाली वाटतं, म्हणून मला हॅलो वगैरे पाठवला आहे. जाऊ दे, मी नाही बोलत. तेव्हा ती इथे म्हणते, काय करू, वाट बघत असतील माझ्या रिप्लायची, मग एक काम करते, हे पाठवते हे. तेव्हा ती इथे आता टाईप करत असते, थांबत असते, पाठवू की नको, पाठवू की नको. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे टाईप तर करते आहे, माझा मेसेज वाचला आहे, मग एवढं काय लिहित असेल, एवढं मोठं काहीतरी बोलायचं आहे का, माझ्यावरती रागवली की काय, म्हणून मोठा मेसेज टाईप करते. तेव्हा नंदिनी म्हणते, हे पाठवू का की नाही, नको, यांना ना काहीच पाठवत नाही, यांच्याशी बोलायलाच नको, बोलायला गेलं की पुन्हा माझ्यावरती रागवतील, चिडतील. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे पाठव ना, पाठवत का नाही आहे ही मला मेसेज. तेव्हा तो म्हणतो, अच्छा, म्हणजे माझ्यावरती चिडली आहे म्हणून मेसेज इथे टाईप करून ठेवला आहे, पण मला पाठवत नाही आहे का, म्हणजे कदाचित माझ्याशी बोलायचं नाही आहे, असंच असेल नाही का. तेवढ्यातच इथे सरिताई त्यांनी म्हणते, ताई, तेवढ्यातच इथे आता नंदिनी थोडीशी घाबरते आणि तेवढ्यातच इथे तिचा मेसेज सेंड होतो. तेव्हा तिने आता हे जे लिहिलेलं असतं ते जीवाला सेंड झालेलं असतं. तेव्हा जीवा म्हणतो, काय काय पाठवले हे मला, हॅलोला कोणी हे पाठवतं का हे. आता हे म्हणजे काय, जरा दुसरं काहीतरी बोलायचं ना, की आता हे एवढंच बोलायचं आहे फक्त माझ्याशी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय ताई तुम्ही पण, तुम्ही अचानकपणे आलात आणि माझं हे त्यांना सेंड झाला ना. तेव्हा ती म्हणते, काय हे सेंड झाला म्हणजे. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही काही नाही, तुम्ही बोला ना, काय बोलताय. तेव्हा इकडे सरिता म्हणत असते, ताई ते आलेत ना, ते कार्टे, तुमचे लहान कार्टे ऐकत नाही आहेत माझं,
मला आहे ना चिडवत आहेत सगळेजण, माझी फिरकी घेत आहेत. तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर चला ना, आपल्या दोघींची एक टीम दिसली पाहिजे. आपण पण त्यांना चिडवू, आपण पण त्यांची फिरकी घेऊ. तेव्हा नंदिनी म्हणत असते, थांबा 2 मिनटं थांबा, मी आलेच. त्यानंतर इथे जीवा म्हणत असतो की आता हेला मी काय लिहू. तेव्हा तो म्हणतो की काय करतेस. तेव्हा नंदिनी म्हणत असते की काय करतेस, आता आनंद निवासमध्ये मी दुसरं काय करणार, मी तर कामच करणार आहे ना. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की आता यांना काय पाठवू, काय बोलू यांच्याबरोबर. तेव्हा नंदिनी म्हणत असते की ठीक आहे, आता हे मेसेज का करत नाही आहेत, यांना जर एवढं बोलायचं होतं तर अजून बोलायचं ना. पण नाही, आता समोरासमोर भांडायचं असेल ना तर जास्तीत जास्त भांडतील, पण बोलायचं असेल ना नीट तर यांना काही जमणार नाही आहे बोलायला. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता नंदिनी म्हणत असते की थांब, यांना एक प्रश्न विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते, माझं एक काम कराल का. तेव्हा जीवा म्हणत असतो, माझं एक काम कराल का. आता हिचं काय काम असेल माझ्याकडे. अच्छा, हिला पिकअप आणि ड्रॉप करायचं असेल का, हेच काम असणार आहे कदाचित माझ्याकडे. तेव्हा तो म्हणतो, काय काम आहे माझ्याकडे, काय करायचं आहे मी. तेव्हा नंदिनी त्याला आता काही फोटोज इथे सेंड करते आणि म्हणत असते की हे फोटोज बघितलेत ना, तर हे फोटोज मी आश्रमातल्या मुलांबरोबर काढलेले आहेत. आता ते आले होते, त्यांच्याबरोबर हे फोटोज काढलेत. तुम्ही जरा हे फोटोज कोलॅज करून मला पाठवून द्याल का. मला या फोटोची एक फ्रेम तयार करायची आहे, त्या मुलांबरोबर आठवण म्हणून. तेव्हा इकडे नंदिनीने आता व्हॉईस मेसेज त्याला पाठवलेला असतो. हे सगळं तिने आता रेकॉर्ड केलेलं असतं. तेव्हा जीवा म्हणत असतो की हो ठीक आहे. तो ऐकतो सगळी व्हॉईस रेकॉर्ड आणि म्हणतो की ठीक आहे, मी हे सगळे फोटो कोलॅज करतो आणि पाठवून देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता नंदिनी आणि जीवा निदान बोलायला तरी लागलेले असतात. जीवा नंदिनीवरती सकाळी जो काही रागवलेला असतो, चिडलेला असतो, त्याच्या चुकीची जाणीव त्याला आता झालेली असते आणि त्यामुळे तो निदान इथे आता नंदिनीबरोबर बोलत तरी असतो. तिने पाठवलेली व्हॉईस नोट तो व्यवस्थित ऐकतो आणि त्यानंतरला तो तिला रिप्लाय करतो आणि म्हणतो की फोटो कोलॅज करून लगेचच पाठवतो, काहीच हरकत नाही. तेव्हा नंदिनीला खूप छान वाटतं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे सरिता म्हणत असते, ताई येत आहे ना, चला ना लवकर, ती मुलं खूपच जास्त आगाऊपणा करतायत, तुम्ही पण चला. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो चला चला, आणि ती मोबाईल आता बाहेरच ठेवते आणि ती मुलांकडे गेलेली असते. त्याचबरोबर इथे आता जीवा म्हणत असतो की फोटो कोलॅज करायला सांगितले आणि लगेच गेलीसुद्धा, अजून काहीतरी बोलायचं ना माझ्याशी. तेव्हा इकडे सरिता म्हणत असते, चला मुलांनो, नाश्ता वगैरे झाला ना, आता आपण जाऊया बरं, आपल्याला नाटकाला जागायचं आहे, मग चौपाटीला. नाटक तर आता बघावंच लागणार. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, अरे वा, तुम्ही आता सगळेजण नाटकाला जाताय ना, मला पण आता तुमच्याबरोबर खरंच यावंसं वाटतंय. तेव्हा सरिता म्हणते, मग ताई जाताय का. पण इथे सरिता म्हणते, नाटक हाऊसफुल आहे, आता आपल्याला तिकीट भेटेल की नाही माहिती नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, मग आपल्याला कसं तिकीट मिळणार ना, मला जर नाटक हाऊसफुल आहे तर. तेव्हा सरिता म्हणते, अहो मग काय सोपं आहे, तुम्ही माझ्या तिकिटावरती जा ना, तुम्ही मुलांना घेऊन जा आणि मग तुम्ही नाटक बघा. तेव्हा नंदिनी म्हणते, सरिता अगं तू काढलेलं तिकीट आहे ते, आणि त्याच्यावर मी जाऊ का. नाही नको, आपण नंतर पुन्हा कधीतरी जाऊ, आता तू जा बरं मुलांबरोबर. तेव्हा सरिता म्हणते, बघा ताई, इथे आता नाश्ता, त्यानंतरला नाटक, चौपाटी, परत फिरायचं, हे सगळं मिस करणार आहेस तू. तेव्हा नंदिनी म्हणते, बाप रे, नाही नाही, बरं ठीक आहे, तुम्ही सगळेजण आता जाऊनच या, मग आपण पुन्हा कधीतरी जाण्याचा प्लॅन करूया ना. ठीक आहे ना मुलांनो, बरं जा आता चला, तुम्ही हे सगळं नाहीतर मिस करायला, त्याच्यामुळे जा लवकर लवकर. आता नाटक बघा छान पद्धतीने आणि चौपाटीवरती सुद्धा इकडे तिकडे छान फिरा, फक्त काळजी घ्यायची स्वतःची. तेव्हा सगळी मुलं नंदिनीला हो असं म्हणतात आणि तिला बाय करून तिथून निघालेले असतात. तेव्हा इथे आनंद निवासमध्ये आता कोणीही नसतं. सरिता लहान मुलांना घेऊन आता बाहेर फिरायला गेलेली असते आणि त्याचबरोबर स्टाफसुद्धा आपापल्या घरी निघून गेलेला असतो. सरिताला सांगितलेलं असतं की आता तू मुलांची व्यवस्थित काळजी घे, आणि सरिता म्हणालेली असते की ताई, जाताना तुम्ही व्यवस्थित दरवाजा बंद करून घ्या, असं त्यांचं बोलणं आधीच झालेलं असतं. आणि इथे दीपकने ते ऐकलेलं असतं. त्यामुळे इथे दीपक आता रात्रीच्या वेळेला आलेला असतो, कारण त्याला माहिती असतं की नंदिनी आश्रमामध्ये एकटीच असणार आहे. तेव्हा इकडे आता दीपक रश्शी वगैरे घेऊनच आलेला असतो आणि नंदिनी आश्रमामध्ये एकटीच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता त्याने मोबाईल खाली ठेवलेला असतो आणि तो म्हणत असतो की चला, हे फोटोज कोलॅज करायचे आहेत. तर त्याला काव्या फोन करत असते.
काव्य जेव्हा फोन करते तेव्हा तो सारखा सारखा तिचा फोन कट करतो आणि म्हणतो, काय यार हिचा सारखा फोन कट करतोय तरीसुद्धा ही मला फोन का करते, कळत नाही का हिला मला बोलायचं नाही आहे म्हणून तिच्याशी. तेव्हा तो काही काव्याचा फोन उचलत नाही आणि फोन बाजूला ठेवून देतो. त्याचबरोबर इथे आता पार्थ आलेला असतो. पार्थ म्हणत असतो, जीवा येऊ का? तेव्हा जीवा म्हणत असतो, का नको म्हणालो तर नाही येणार आहेस का? तेव्हा इकडे पार्थ आता आतमध्ये येतो आणि म्हणतो, हाच तुझा स्वभाव आहे ना, हा तुझा स्वभाव मला खूप खटकतो. का बोलतोयस तू असा माझ्याशी? मी तुला विचारतोय की मी येऊ का? तर मला काहीतरी बोलायचं असेल म्हणूनच ना. तेव्हा जीवा म्हणतो, पण मला नाही बोलायचं आहे, ना इथे बोलायचं आहे ना ऑफिसमध्ये बोलायचं आहे. तू का माझ्याशी सारखा सारखा बोलायला येतोस, मला लेक्चर द्यायला येतोस, ऑफिसमध्ये सुद्धा तेच करतोस आणि घरीसुद्धा. लांब राहा ना माझ्यापासून, माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसणं बंद कर. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे जीवा, अरे कसं बोलतोयस तू? मी मोठा भाऊ आहे ना तुझा. याआधी तर तू माझ्याजवळ या भाषेमध्ये कधीच बोललेला नाही आहेस. मग आत्ताच असं काय झालंय जीवा? तू का माझ्याशी एवढं उद्धटपणे बोलतोस? अरे काय घोडं काय मारले आम्ही तुमचं? तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो, तू काही घोडं मारलेलं नाही आहेस ना? मग जा ना, कशाला तू इथे येतो आहेस? आणि हे बघ, नंदिनीमध्ये आणि माझ्यामध्ये तू अजिबात काही बोलायचं नाही, आमच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही मला तुझ्या नवरा बायकोंमध्ये बोलायचा अधिकार नाही आहे, मी नाही याच्या पुढे काही बोलणार. अरे पण तू नंदिनीचा किती अपमान करतोस, त्यांच्याशी उद्धटपणे बोलतोस, त्यांना घालून पाडून बोलतोस. असं का बोलतोस त्यांच्याबरोबर? त्या तुझ्यासाठी किती एफर्ट्स घेतात, तुला खुश ठेवण्यासाठी त्या काय काय करतात. मग निदान त्याचा मान तरी ठेव ना. तेव्हा जीवा म्हणतो, तू का आलायस इथे? मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी आणि आमच्या प्रकरणामध्ये नाक खुपसू नकोस. जे काही चालू आहे ना ते तसंच चालू राहू दे. त्यानंतर इथे आनंद निवासमध्ये आता नंदिनी आपली कामं करत असते. कामानिमित्त तिला आता दुसऱ्या रूममध्ये जावं लागतं. तेवढ्यातच इथे आता दीपक आलेला असतो. दीपक इथे CCTV कॅमेऱ्यावरती आता पूर्ण ब्लॅक स्प्रे करतो आणि तो CCTV कॅमेरा आता तो बंद करून टाकतो. म्हणजे म्हणत असतो की मी इथे आलो आहे हे कुणालाही कळता कामा नये. माझ्या येण्याने मी एकसुद्धा पुरावा इथे पाठीमागे ठेवणार नाही आहे. म्हणजे नंदिनीचा मृत्यू कसा झाला हे कुणालाच कळणार नाही, कुणी केला हे सुद्धा कुणाला कळणार नाही. या सगळ्याची काळजी आता दीपकला असं वाटतं की त्याने घेतली आहे, पण त्याला नाही माहिती की त्याने किती मोठा मूर्खपणा केला आहे आणि प्रेक्षकांनो ते कळेलच. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नंदिनीला माहिती नसतं की इथे कोणीतरी आलं आहे. ती जेव्हा पुन्हा आपल्या केबिनमध्ये येते तेव्हा ती बघते तर काय, तिथे कुणीही नसतं, कारण दीपक लपून बसलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय पण जीवा, मगाशी त्यांना फोटो कोलॅज करायला दिलेत ना, अजून त्यांनी करून पाठवलेले नाही आहेत. कुठे एवढे जास्त फोटो आहेत? 3-4 फोटो तर आहेत. व्यवस्थित छान कोलॅज करायचे आणि पाठवायचे ना मला. तेव्हा ती म्हणते, जाऊ दे, काय करू मी? त्यांना हे काम द्यायलाच नको होतं का? फोन करू का मी त्यांना? असं आता नंदिनी म्हणत असते. आणि इथे जीवा आणि पार्थ त्याला समजावून सांगायला आलेला असतो आणि इथे जीवा त्याच्याबरोबर उद्धटपणे बोलत असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, जीवा काय झालं तुला सांग ना, तुझं काय आम्ही घोडं मारले माझ्याबरोबर, घरातल्या लोकांबरोबर, नंदिनीबरोबर, तू असं का बोलत असतोस? तेव्हा नंदिनी इथे आता काय बोलायचं मी काय नाही बोलायचं, तुम्ही आमच्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नका आणि मी तुमच्या गोष्टींमध्ये नाक खुपसणार नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, जीवा तुझ्या अशा वागण्यामुळे नंदिनी तुला स्वतः म्हणाल्या की मला डिवोर्स देताय का म्हणून. तुम्हाला डिवोर्स हवा आहे का असं नंदिनीने स्वतः तुला विचारले ना. अरे तू बिचारीला किती हर्ट केलेस, निदान या गोष्टीचा तरी विचार कर. तो अजिबात त्यांच्या मनाचा विचार करत नाही. तेव्हा जीवा म्हणतो, अच्छा म्हणजे आता आमच्या बेडरूममधल्या गोष्टी नंदिनी तुला येऊन सांगते का? तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, जीवा नीट बोल, कळलं ना, हे काय बोलतोयस तू? तेव्हा जीवा म्हणतो, हां मग मी काय बोलू? आता नंदिनीने तुझ्याबरोबर हे सगळं शेअर केले बोलल्यावर ती तुला सगळ्याच गोष्टी सांगत असेल ना. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, हो बरोबर आहे, मी नंदिनीजवळ सगळ्या गोष्टी शेअर करतो आणि नंदिनीही माझ्याजवळ सगळ्या गोष्टी शेअर करतात. पण आम्ही जेव्हा दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतो ना, तेव्हा आमच्या बोलण्यामध्ये फक्त आणि फक्त आमच्या पार्टनरचा विषय असतो. कळते का तुला? आमच्या पार्टनरबद्दलची काळजी असते. हे बघ पार्थ, आमच्यामध्ये काय होऊ शकलं असतं या गोष्टीला आता कधीच फुलस्टॉप लागला आहे. आम्ही दोघेही त्याच्यातून पुढे आलो आहे. कळतं आहे ना तुला? माझ्या आयुष्यामध्ये काव्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये तू आहेस आणि त्या तुझ्यासाठी काय काय करतात हे मी तुला सांगायची गरज नाही आहे. कळते का तुला? त्याच्यामुळे त्यांच्यावरती अशा कमेंट करणं बंद कर. अरे त्यांची रिस्पेक्ट कर. कळलं तुला?
तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही ठीक आहे, तुम्हाला दोघांना आता जे काही बोलायचं आहे ना ते तुम्ही खुशाल बोला, आणि आम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते आता नंदिनी तशी तुला सगळ्या गोष्टी सांगतेच, मग आम्ही दोघेसुद्धा बोलताना तुझ्या समोरच बोलू ना, सगळ्या गोष्टी तुला कळू दे, जा इथून आत्ताच्या आता निघ. तेव्हा पार्थ म्हणतो, जीवा काय झाले तुला, अरे किती मूर्खासारखा वागतोयस, तुला तरी कळतंय का, आणि कशासाठी तुझं हे वागणं आम्ही सहन करायचं, का तू असं वागतोयस आमच्याबरोबर. हे बघ जीवा, तुला असं वाटत असेल की तू जे काही वागतोयस ते खूपच छान आहे, अरे पण तुझ्यामध्ये आणि त्या काव्यामध्ये ना काही फरक नाही आहे. मी काव्यासाठी ते एफर्ट्स घेतो आहे आणि बिचारी नंदिनी तुझ्यासाठी, पण तुला ना नंदिनीची किंमत आहे ना काव्याला माझी. आम्ही दोघेजण आमचं हे नातं टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे, पण तुम्ही दोघेजण नक्की असे का वागताय ना ते आम्हालासुद्धा कळत नाही आहे. तेव्हा जरा आहे ना डोकं थाऱ्यावरती ठेवून आहे ना विचार कर, काय निदान बोलतो आहेस आपल्या बायकोबद्दल याचा तरी विचार कर. आणि नंदिनी तशी नाही आहे, तुला पण माहिती आहे, ती सगळ्यांची इथे काळजी करते, सगळ्यांचा ती आदर करते, आणि आता काय होणार होतं काय झालं याचा विचार ना ती करत ना मी करत. आमचं ज्यांच्याबरोबर लग्न झालं आहे आम्ही त्यांच्याबरोबर आता पुढे जाण्याचा विचार करतो आहे, निर्णय घेतो आहे, कळलं का तुला. तेव्हा इकडे नंदिनी त्याला म्हणालेली असते की तुम्हाला माझ्याबरोबर राहायचं नाही आहे का, तुम्हाला डिवोर्स हवा आहे का, ठीक आहे, बायको म्हणून जर मी एक लुजरच असेल, मी तुम्हाला जर आनंदी ठेवू शकत नाही आहे, तर मग तुम्हाला माझ्याबरोबर नाही राहायचं आहे तर नका राहू. तेव्हा इकडे आता जीवाला ते सगळं बोलणं आठवतं. जीवा म्हणत असतो की अच्छा, नाही नाही ठीक आहे ना, मग तुम्ही दोघेजणं जे काही बोलता ना ते बोलत राहा, मी आता अडवणार नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं आणि मला एखाद्या गोष्टीचा राग आला तर मी बोलायचं सुद्धा नाही. ती नंदिनीसुद्धा तशीच, तिला कोण सांगतं सरप्राईजेस द्यायला, असे सरप्राईजेस जे मला अजिबात आवडत नाही, ती तशी वागते, आणि तू फुकटचे सल्ले द्यायला येतोस, कशाला रे, का तुम्ही असं करता, आम्हालासुद्धा आमचं आयुष्य आहे ना, आम्हालासुद्धा आमचं आयुष्य जगू दे ना. तेव्हा इथे जीवा म्हणतो, आणि हे बघ दादा, तुझ्या बायकोबरोबर ना माझं कंपॅरिझन करू नकोस, त्याची काही गरज नाही आहे. नंदिनीबरोबर कसं वागायचं कसं नाही हा माझा प्रश्न आहे, तू मला इथे सल्ले द्यायला येऊ नकोस. तेव्हा पार्थ म्हणतो, तुला सल्ला द्यायची गरज आहे रे, कारण तू कसाही वागतोस ना त्यांच्याबरोबर, म्हणून तुला जरा समजावून सांगावं लागतं. कधीतरी आहे ना त्या माणूस आहेत, त्यांच्याबरोबर माणसासारखं वाग, त्या तुझ्याबरोबर चांगलं वागतात ना, तू जसा उद्धट वागतोस त्यांच्याबरोबर त्यासुद्धा तुझ्याबरोबर तशाच वागल्या तर तुला चालणार आहे का, सांग ना, चालणार आहे तुला. तुला समजावून सांगायला काही गोष्टी आलो तर भाव म्हणून ऐकून घेणार नाहीस, पण इथे उद्धट बोलायला मात्र खूप छान पद्धतीने शिकलायस तू. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, अरे मग कशाला येतोस तू माझ्याशी बोलायला, सांग ना, कशाला येतोस तू माझ्याशी बोलायला, काही त्याची गरज नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही बरोबरच आहे, चुकलंच माझं, कारण तुम्हीच दोघेजण आहे ना, काव्य आणि तू दोघेही, तुमच्याजवळ काही बोलण्याचा इथे ना प्रश्नच यायला नको, तुमच्याशी बोललंच नाही पाहिजे, कारण तुम्ही दोघेजणं समजून घेण्याच्या कधीच मनस्थितीमध्ये नसता, कळलं ना. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की काय ही सारखी फोन करते, कारण नंदिनी त्याला फोन करत असते. तेव्हा जीवा फोन आधी कट करतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं, फोन का कट करताय, ते फोटो कोलेज करून पाठवत नाही आहेत का. तेव्हा ते आता पुन्हा फोन करते. तेव्हा पार्थ इथे उभाच असतो आणि जीवा फोन उचलतो आणि म्हणत असतो, काय काय झाले, का सारखा सारखा फोन करतेस मला, एकदा फोन कट केला ते कळत नाही आहे का, तेव्हा पुन्हा पुन्हा फोन करतेस, अगं काय तुझा जीव चालला आहे का. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, नाही सॉरी सॉरी सॉरी. तेव्हा तो म्हणतो, बोल काय काम होतं. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही काही काम नव्हतं, आणि माझा जीव वगैरे काही चाललेला नाही आहे, मी ठीक आहे एकदम, आणि आता जीव गेला ना माझा तरीसुद्धा तुम्हाला फोन करणार नाही मी, कळलं ना. तेव्हा नंदिनीसुद्धा आता जीवावरती चिडलेली असते. ती म्हणते, माझं कामसुद्धा नाही आहे आणि मी इथे मेलेलीसुद्धा नाही आहे, आणि मेले तरी चालेल पण तुम्हाला फोन करणार नाही, असं म्हणून ती फोन आता कट करते. तेव्हा इथे आता जीवा जो फोटो बघत असतो नंदिनीने पाठवला, ते फोटो आता तो नीट बघतो तर त्या फोटोमध्ये मागे खिडकीमधून त्याला दीपक दिसतो. दीपक आता खिडकीमधून नंदिनीकडे बघत असतो, ते इकडे आता जीवाला कळतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय जीवा, अरे कसा बोलतोयस, कसा वागतोयस, याचं जरा तरी भान ठेव, आणि बरं उद्धटपणे बोलतोस, वागतोस तर वागतोस, पण त्याची तुला चुकीची जाणीवसुद्धा होत नाही रे. तेव्हा इथे जीवा आता फोटो बघतो आणि म्हणतो, दादा अरे हा फोटो बघ, नंदिनीने मला मगाशी हा फोटो पाठवला आहे, अरे त्याच्यामध्ये बघ खिडकीमध्ये हा दीपक आहे ना. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो हा दीपकच आहे.
तेव्हा इकडे जीवा म्हणतो, अरे पण हा दीपक तिथे काय करतोय आनंद निवासच्या बाहेर? तो खिडकीतून नंदिनीकडेच बघतोय. याचा अर्थ तो आता जर आनंद निवासच्या आजूबाजूलाच आहे तर मग नंदिनीच्या जीवाला धोका आहे. दादा मला गेलं पाहिजे. तेव्हा पार्थ म्हणतो, तुला गेलं पाहिजे नाही, आपल्याला गेलं पाहिजे. चल आपण दोघेही तिथे आता जाऊया. तेव्हा इकडे नंदिनीच्या जीवाला धोका आहे असं कळल्यानंतर आता जीवा लगेचच गप्प बसलेला असतो. जो नुसता इथे टाण टाण वाजत असतो तो जरा शांत होतो. पार्थ लगेच इथे त्याची मदत करायला तयार होतो. पार्थ हे व्यक्तिमत्व खूपच जास्त शांत दाखवले. म्हणजे इथे ती काव्या मूर्खासारखी वागते, तो जीवा मूर्खासारखा वागतो. एवढाच जर तुम्हाला दोघांना त्रास होतो या गोष्टीचा तर इथे जीवाने नंदिनीला सत्य सांगायचं आणि काव्याने पार्थला. कारण तसंही तुम्ही दोघेजण त्या दोघांना खूपच जास्त हर्ट करताय. मग आता या गोष्टी त्यांना सांगून टाका आणि निदान त्यांना मोकळं तरी करा. पण नाही, दोघेही काही सांगत पण नाही आहेत. पण दोघेही त्या दोघांना खूपच जास्त त्राससुद्धा देत आहेत. जेव्हा काव्याला आणि त्याचबरोबर इथे नंदिनीला दोघींनाही तो वाटेल तसंच बोलत असतो. आणि इथे पार्थ मात्र नंदिनीबरोबर आणि काव्याबरोबर दोघींबरोबरही चांगलंच वागत असतो. पण इथे काव्या मात्र त्याला खूपच जास्त हर्ट करत असते, त्याच्यावरती सतत रागवत असते, चिडचिड करत असते. त्यापेक्षा ही काव्या पार्थच्या आयुष्यात निघून गेली ना तर जास्त बरं होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता जीवा आणि पार्थ दोघेही धावत पळत नंदिनीला वाचवायला जात असतात. तेव्हा दोघेही धावत जात असताना काव्या त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की मी मगापासून एवढे फोन करते जीवाला, माझा फोन उचलत नाही आहे आणि आता हे दोघेजण धावत पळत कुठे चालले? तर इकडे नंदिनी आता बिचारी आता आनंद निवासमध्ये रडत बसलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे काव्या पार्थला फोन करते आणि म्हणते, कुठे आहात तुम्ही दोघेजणं? तुम्ही आणि जीवा धावत पळत कुठे गेलात? तेव्हा पार्थ म्हणतो की आम्ही आनंद निवासमध्ये चाललो आहे नंदिनीला आणायला. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, दादा नंदिनीला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. तेव्हा इकडे दीपक म्हणत असतो की नंदिनी, तुला वाचवायला येणारा जीवा आहे ना तोच तुझ्या आता मृत्यूचं कारण बनेल. एकदा का दरवाजा उघडला की इकडे तुला फास लागलाच म्हणून समज, असं दीपक आता नंदिनीला म्हणत असतो.